आहेत. मला वाटतं हा माझा पहिला महिला दिन आहे जो मी पाचगणीतल्या तुम्हा सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करते. कारण प्रत्येक वेळी थँक्यू, खूप टाळ्या वाजवा. मला खूप इन्फॉर्मल बोलता येतं, फॉर्मल नाही बोलता येत. सो मला वाटतं प्रत्येक वेळी पाचगणी फेस्टिवलला मी काहीतरी येऊन परफॉर्म करत असते आणि मला असा 1-to-1 संवाद सगळ्यांची साधता येत नाही. तर मला आज बोलवल्याबद्दल पहिल्या प्रथम खूप धन्यवाद राजेंद्र पार्टे यांचे. म्हणजे ते आणि माझे मिस्टर खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांचा कॉल आल्यावर जाणार नाही असं होऊच शकत नाही. तर खूप छान वाटलं. एक तर सगळे छान नटून तटून आलेत. मला असं वाटतं एक ओकेजन आहे आणि फक्त वर्षातला एकच दिवस नाही तर वर्षातले सगळे दिवस आपण साजरे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नगराध्यक्ष माननीय दिलीप भाऊ बगाडे, नंतर आपले नगरपालिकेचे चीफ जस्टिस ऑफिसर पंडित पाटील साहेब, मी सगळ्यांची नावं लिहून घेतली आहेत, सो मी कोणाची नावं विसरणार नाही. तर प्लीज मला माफ करा कोणाची नावं राहिली तर. त्या खूप शुभेच्छा, कारण एक अत्यंत मंगलमय वातावरण होऊन गेलं. कारण अशा कार्यक्रमाला गणपती किंवा असं एखादं स्तोत्र किंवा एखादी वंदना खूप गरजेची असते. मला इथे बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि स्त्री शक्तीबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं आपण पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून फक्त काम करत नाही, तर मला असं नेहमी वाटतं आपण एक स्टेप वरती असतो. कारण अगदी जन्म झाल्यापासून म्हातारपणापर्यंत स्त्री बऱ्याच शारीरिक बदलातनं जाते आणि हे सगळं फेस करताना ती पुरुषाबरोबर उभी राहून सगळी कामं करत असते. त्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांच्या एक पाऊल पुढे आहोत. आणि तुम्ही सगळ्याजणी एकत्र मिळून काम करता. मी मुंबईत काम करते, पण तिथे सुद्धा मला असं वाटतं माझ्या मैत्रिणींची मला खूप साथ संगत मिळते. जे नवरा असतोच बरोबर किंवा असतातच, पण मला असं वाटतं खूप स्त्रिया माझ्याबरोबर उभ्या आहेत. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीसारख्या एका मी म्हणेन पुरुष प्रधान संस्कृती आहे तिथे सुद्धा, खूप नाही म्हटलं तरी, स्पेशली मराठी इंडस्ट्री, तर तिथे काम करताना मला स्त्रियांची खूप मदत होते. तर अशाच मला वाटतं आपण एकमेकींबरोबर राहणं गरजेचं आहे आणि असेच खूप छान फेस्टिवल करा. आणि मी पहिला प्रश्न विचारला होता इथे कार्यक्रम काय काय होणार आहे, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. तर मला सुरुवातच खूप छान दिसली आहे नृत्याने. तर नेहमी दरवर्षी आपण भेटत राहूयात आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. थँक्यू.